महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. सचिन अहिर यांना पक्षानं सर्व काही दिलं, सर्व मिळाल्यावर ही माणसं सोडून जातात म्हणत राऊतांच्या तोंडी आत्मचिंतनाची भाषा. सत्ताधाऱ्यांकडूनही ठाकरेंच्या सेनेवर टोलेबाजी. सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड. परंपरा कायम राखत बिनविरोध निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचे आभार. तर नावात सचिन असल्यानं योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक. देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिराईक मिळतातच. फुटीर खासदार आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका. देशात घाणेरडं राजकारण सुरू. भाजपलाही या राजकारणाचा फटका बसणार. फोडाफोडीवरून राज ठाकरेंची टीका. विरोधक संपवले की पक्षांतर्गत विरोधक तयार होत असल्याचंही विधान. मुंबईत आज महायुती समन्वय समितीची बैठक. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार. मुंबईला पुढील 3 तास पावसाचा रेड अलर्ट. काम असल्यास घराबाहेर पडा. महापौर ऋतू तावडेंचं मुंबईकरांना आवाहन. चेंबूरमधील झाड कोसळलेल्या घटनेची प्रशासनाकडून दखल. महापालिकेकडून चौकशी समिती गठीत. 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश. पालघर जिल्ह्याला उद्या हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट. पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय अंगणवाडीला सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांचे आदेश. वसईतील राजवली परिसरात मुसळधार पाऊस. पाण्याच्या प्रवाहामध्ये कार अडकल्याची घटना. जेसीबीच्या सहाय्यानं कार काढण्याचे प्रयत्न सुरू. आरोपी केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलिसांकडून 3.5 तास रिक्रिएशन. पोलिसांकडून अनेक महत्वाच्या बाबींची पडताळणी. केतनचा डमी पुतळा लोहगडावरून फेकला. नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 6च्या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्वाच्या आणि ब्रेकिंग बातमीनं. ठाकरे गटातून सुरू असलेल्या बंडखोरीच्या मालिकेनंतर आता राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. 6 खासदारांच्या बंडानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश करत ठाकरेंना मोठा धक्का दिला. आणि याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच आत्मचिंतनाची गरज व्यक्त करत राजकीय वर्तुळात आश्चर्य निर्माण झालेलं आहे. सर्व मिळाल्यावर ही माणसं सोडून जातात असं म्हणत त्यांनी पक्षातील परिस्थितीवर भाष्य केलंय. मात्र सुषमा अंधारेंनी या भूमिकेला वेगळा सूर देत पक्षाला आत्मपरीक्षणापेक्षा नेतृत्वाच्या साधेपणाचा गैरफायदा घेतला जात असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे भाजपने राऊतांच्या विधानावर टीका करत सचिन अहिरांच्या जाण्यामुळे ठाकरे गट कमकुवत होत असल्याचा दावा केलाय. वरळीतील राजकीय समीकरण बदलत असल्याची चर्चा रंगली असून पुढील काळात ठाकरे गट कोणती रणनीती आखतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. सचिन अहिरांच्या खेळीनं ठाकरेंना धक्का. सर्व मिळाल्यावर ही माणसं सोडून जातात. राऊतांच्या तोंडी आत्मचिंतनाची भाषा. राऊतांच्या विधानावरून राजकारण तापलं. खासदारांच्या बंडखोरीतून ठाकरे सावरत नाही. तोच विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंचा हात धरलाय. अहिरांच्या खेळीवर बोलताना ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच आत्मचिंतनाची गरज व्यक्त केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता धक्काप्रूफ झाल्याचं संजय राऊत म्हणाले. पण हे सांगताना सर्व मिळाल्यावर ही माणसं सोडून जातात, त्यामुळे आम्हा सर्वांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं सांगत राऊतांनी सुनील शिंदेंप्रमाणेच भूमिका घेतल्याचं दिसलं. शरद पवारांचे ते झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न. तरी पण त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. हे मूळ शिवसैनिक कोणी नाही.
त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. जे का सुनील शिंदे बोललेत ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरची वरात असते, येतात जातात. राऊतांनी आत्मचिंतनाची आवश्यकता व्यक्त केली असली तरी ठाकरेंच्या इतर नेत्यांना ते मान्य नाहीये. कारण पक्षाला आत्मपरीक्षणाची नाही तर पक्ष नेतृत्वाचा साधेपणाचा गैरफायदा घेतला जात असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलंय. आमच्यावर नेतृत्व विश्वास टाकत असेल तर आपण त्या विश्वासाला पात्र आहोत का याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज अंधारे यांनी व्यक्त केली आहे. पक्ष नेतृत्वांचा जो साधेपणा आहे त्या साधेपणाचा गैरफायदा नक्की घेतला जातो. पक्षप्रमुखांनी जो विश्वास प्रत्येकावर टाकलेला आहे तो विश्वास माझ्यावर असेल, अहिरांवर असेल किंवा तो प्रत्येकांवर, आमच्यापैकी प्रत्येकजण, दानवे असतील, आमच्या सगळ्यांची एक अकाउंटेबिलिटी असते की आमच्यावर इतका विश्वास टाकलेला आहे तर आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी झगडलं पाहिजे. पण तो विश्वास आमच्यावर दाखवलेला असतानाही जर आमच्याकडनं चुका होत असतील तर अशा वेळेला आम्ही काय करतोय याचं अकाउंटिंग पक्षाकडून झालं पाहिजे असं नक्की वाटतं, इन्क्लुडिंग मी. दुसरीकडे भाजपनं मात्र राऊतांच्या विधानावर टीका केली आहे. सचिन अहिर यांनी ठाकरेंना सोडल्याचा संजय राऊतांना आनंद झाल्याचा टोला नवनाथ बन यांनी लगावला. अहिर यांच्या जाण्यानं आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला असून वरळीतील राजकीय समीकरण बदलल्याचं भाजपचं म्हणणं आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना पद द्यायचे नाही आणि बाहेरून आलेल्याला पद द्यायची असं सांगून संजय राऊत यांनी उद्धवजींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. उद्धवजींचं नेतृत्व कमकुवत आहे हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत वारंवार करतायत आणि ते हे सिद्ध करून उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये उभाटा गट आता पुढे जाऊ शकत नाही हे सांगून उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची पूर्ण तयारी संजय राऊतांनी केली. सचिन अहिर गेल्यानं वरळीतील समीकरण बदलणार की नाही हे येणारा काळच ठरवेल. पण सचिन अहिरांच्या जाण्यामुळे कधी नव्हे तर आक्रमक संजय राऊतही आत्मपरीक्षणाची भाषा बोलू लागले. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरेंची शिवसेना या फुटीनंतर काय उपाययोजना करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड झालेली आहे. ठाकरेंची साथ सोडत आमदार सचिन अहिर यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषद उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज त्यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. सत्ताधारी पक्षाकडून सचिन अहिर यांचा प्रस्ताव तर महाविकास आघाडीकडून र.मो. अभ्यंकर यांचा प्रस्ताव निवडणुकीसाठी आला होता. मात्र सभागृहाची इच्छा आहे सर्वानुमते निवड व्हावी, त्यामुळे आम्हीच आमचा प्रस्ताव मागे घेत आहोत असं शिवसेना आमदार अनिल परब यांनी म्हटलंय. त्यानंतर सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. खरं तर अहिर हा जो शब्द आहे याचा अर्थ गोपालक देखील आहे आणि निर्भीड देखील आहे. आपण जर अहिर या शब्दाचा अर्थ बघितला तर जे कोणाला घाबरत नाहीत, जे निर्भीड आहे अशांना अहिर म्हणतात. आणि मला इतक्या वर्षाचा अनुभवात मी बघितलं की सचिन अहिर साहेब जे आहेत हे निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहेत. मगाशी कोणीतरी सांगितलं सचिन नावच त्यांचं कापी आहे. गोलंदाज कुणी असो, चेंडू कितीही स्पीडने येऊ दे, त्यांना चेंडू नेमका दिसतो आणि फटकाही परफेक्ट असतो. आणि काल पत्रकार परिषदेमध्ये देखील माझा बोलता बोलता उल्लेख होऊन गेला. पण दोन्ही सचिन आपापल्या क्षेत्रात मोठे आहेत. एक तर क्रिकेटचा देव आपण मानतो आणि एक सचिन मैदान गाजवून निवृत्त झाला. एक सचिनने आता नव्या जबाबदारीचं पॅड बांधून निर्धाराने बॅट हाती धरलेली आहे. उडान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है, उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है कि जमीन से जुड़े रहने का मजा क्या होता है. जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जनता के दिलों पर राज बस वही करते हैं.
मी कामगार तळपती तलवार अशी ही कविता सचिन अहिर यांच्याकडून सभागृहामध्ये सादर करण्यात आली. राजकीय समीकरण बदललं असल्याचंही सचिन अहिर यांनी म्हटलंय. कामगारांशी बांधिलकी कायम राहील असा शब्दही सचिन अहिर यांनी कामगारांना दिलाय. एकटाच आलो नाही, युगाची साथ आहे. सावध असा तुफानीची ही सुरुवात आहे. हो, मी कामगार आहे आणि मी तळपती तलवार आहे. राजकीय समीकरण जरी देखील बदलली असेल, पण सचिन अहिर नावाचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेशी, कष्टकरीशी, कामगाराशी, सर्वसामान्य जनतेशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी जी असलेली बांधिलकी ही कालही होती, आजही आणि उद्या देखील राहील, हा आत्मविश्वास सभापती महोदय मी या निमित्ताने व्यक्त करतो. तर सचिन अहिर यांनी शिवसेनेत येऊन किती दगड मारले असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सचिन अहिर यांना केला. एकनाथ शिंदेने किती दगड मारले ते सुद्धा दाखवा असं संजय राऊत यांनी म्हणत सचिन अहिर यांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार घेण्यात आलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतात तो आकर्षण आहेतच ना, कोणीच न करताय. आणि हे माझ्यापुरतं नाही आहे, खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो, त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं. आणि तुम्ही बघ काय होतो, आता तुम्हाला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात तरी दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं. शिवसेनेमध्ये येऊन त्याने किती दगड मारले, शिवसेनेत आल्यावर त्यांनी किती दगड मारले हिशोब द्यावा ना. आधी काय चाकू सुरे फिरवले असतील मला माहित नाही, ते आम्ही फिरवले. पण शिवसेनेमध्ये येऊन किती दगड मारले. शरद पवारांनी काय दगड मारले होते काय? आता जे गेलेत एकनाथ शिंदे किती दगड मारले. ते म्हणतात बेळगावच्या आंदोलनात गेलो, दाखवा ना. मी रोज म्हणतो दाखवा दाखवा. आंदोलनं शिवसेनेची होती, हे नेते होते. पुढे दगड मारणारे वेगळेच, दगड मारणारे आजही मूळ पक्षामध्ये आहेत, हे तुम्हाला मी सांगतो. तर सचिन अहिर यांच्यानंतर पुढचा नंबर सुनील शिंदेंचा आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सुनील शिंदेंना गळाला लावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते आहे. सुनील शिंदे यांना सोबत घेण्याचे जोरदार एकनाथ शिंदेंचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दरम्यान आमदार सुनील शिंदे यांनी या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत. पक्ष सोडणं अशक्य आहे, हितशत्रूंकडून अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नाही, अशक्य अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत. हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे. हा, आम्हाला माहित आहे तो कोण हितशत्रू आहेत ते. परंतु ही स्वप्न कोण बघत असतील तर अशक्य आहे. सुनील शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका काल रात्रीच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. परंतु त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे किंवा त्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांना आमच्यासोबत यायचं आहे, तर आम्ही कशाला नाकारू. शेवटी सुनील शिंदे देखील एक सक्षम नेतृत्व त्या भागातलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात. आणि असं नेतृत्व जरी आम्हाला मिळणार असेल तर आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली याबाबत विचारलं असता राज ठाकरेंनी नाव न घेता फुटीर आमदार खासदारांवर निशाणा साधलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहेत. हे देह विक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक तयारच आहेत अशी जळजळीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली आहे. शिवसेना युबीडीतील फुटीर आमदार खासदारांबाबत बोलताना त्यांनी हे टीकास्त्र डागलंय. काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे. हो की नाही. आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिऱ्हाईक आहेतच. आणखी 14 आमदारांनी तर फोडाफोडीच्या राजकारणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केलेली आहे. फोडाफोडीचं हे राजकारण अमित शहांचं असल्याचा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलेला आहे. सध्याचे भाजपचे राजकारण हे पत्त्यांच्या उलट्या बंगल्यासारखा, यामध्ये सर्वात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे.
तो पत्ता एकदा सटकला की सगळं कोलमडून पडेल असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. जेव्हा सत्ताधारी समोरचे विरोधक संपवतात तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात. ही विरोधक निर्माण होण्याची प्रक्रिया आता भाजपमध्ये सुरू झाली असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे. एक ते कोणासाठी सुरू आहे, कोण करते याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहाचं राजकारण सुरू आहे. मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का, आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला हे बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. आणि दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहेत यातला कोणी सपोर्ट करणार नाही. हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे. आणि याचा भविष्यात आत्ता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय, हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी, खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून आहे, या बाकीच्यांवरती नाही आहे. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे. ते ज्या वेळेला आजपर्यंत जगात एखाद्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा विरोधक अथवा दुश्मन म्हणता येत नाही पण दुश्मन विरोधक ज्या वेळेला संपवलेले आहेत त्या वेळेला त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आहेत आणि त्यांनीच त्यांना संपवलेलं आहे. ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे बाहेरचे विरोधी पक्ष तुम्ही संपवणं हे सोडून द्या, परंतु आता तुमच्यात जे विरोधक निर्माण झालेले आहेत याच्यातनं तुम्हाला जो त्रास होईल आता तो तुम्ही पण बघत राहा. आणि हा जगाचा इतिहास आहे. समोरचे तुम्ही विरोधक संपवलेत की तुमच्यात विरोधक निर्माण होतात. आणि पाठीच्या काळातही तेच झालं होतं. अनेक वेळेला ह्याच गोष्टी घडलेल्या आहेत. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू असतानाच खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठं विधान केलंय. महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान त्यांनी नाशिकमध्ये बोलताना केलंय. त्यामुळे आता ऑपरेशन तुतारी राबवलं जातंय का असा सवाल उपस्थित केला जातोय. अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही. अशी काही ऑफर आली तर विचार करू. महायुती समन्वय समितीची महत्वपूर्ण बैठक आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतल्या मलबार हिल क्लबमध्ये पार पडणार आहे. आणि या बैठकीला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून अनेक महत्वाच्या राजकीय विषयांवर चर्चा होणार आहे. विशेषतः केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा संभाव्य घडामोडी, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी परिस्थिती यावर सविस्तर मंथन होण्याची शक्यता आहे. याशिवाय विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात सभागृहातील सदस्यांची उपस्थिती, समन्वय आणि पक्षीय भूमिका याबद्दल सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे आजच्या या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं. खासदार ओमराजे निंबाळकर आणि कार्यकर्त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. लाईनमन म्हणून हिणवू नका असा ओमराजेंचा संवाद व्हायरल होतोय. डीपी बसवण्यासाठी सत्तेत गेलात का असा सवालही या कार्यकर्त्यानं ओमराजेंना केलाय. झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. नेमकं काय संभाषण आहे या ऑडिओ क्लिपमध्ये बघूया. फक्त लाईनमन म्हणू नका, हिणवू नका कामाला कुठली. नाही, लाईनमॅन म्हणले तर राग नाही यायला पाहिजे दादा, कारण महत्वाचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही गोपाळ्या डीपी. आता दादा त्या माणसाला मदत केलेली असते. अहो दादा, तुम्ही जर ऐका ना, काल तुम्ही काय म्हणताय गोपाळ्या तो किती चक्र हाणल्या, 50-100. अहो डीपी साठी जर 50-100 चक्र हाणायचे असतील तर मग कसं नियोजन होणार? आता बाकीचे मुद्दे तर महागच राहायचे एका डीपीला 50 चक्र हाणल्यावर. विरोधात असताना परिस्थिती होती, विचार की होती का नव्हती?
बोलताय ठीक आहे दादा चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती विचारतो. ठीक आहे चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती. आता विरोधात पण बरेच वर्ष काम केले दादा. असं नाही की तुम्ही एकटेच विरोधात काम करत होते. विरोधात बरेच जणांनी बरेच वर्ष काम केलं, पण विरोधात राहून अशी पराभव जी झाला विधानसभेत आपलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता कधीच झाला नव्हता. दादा झालं नाही, आम्हाला बी वाईट वाटलं ना. आम्ही बी काम केलं तुमचं, आमची बी इच्छा होती आपली सत्ता यावी. आपला जे पराभव झाला का आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण इतक्या वर्ष विरोधात आहोत, कधीच झाला नाही असा पराभव. यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी आहे. मुंबईला पुढचे 3 तास रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. काम असल्यास घराबाहेर पडा. महापौर रितू तावडे यांनी मुंबईकरांना आवाहन केलंय. 196 हा आपत्कालीन नंबर सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. मुंबईला पुढचे 3 तास पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईत पुढच्या 3 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. काम असल्यास घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी नागरिकांना मुंबईकरांना आवाहन केलंय. तर 196 हा आपत्कालीन नंबर जारी करण्यात आलेला आहे. आता 3 तासात खूप मोठ्या हेवी रेने अशा पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंटकडनं कळवण्यात आलेले रेड अलर्ट जारी केले आहे. मुंबईकरांना मी नम्र आवाहन करेल की 1916 आपण याच्यामध्ये जो डिझास्टरकडून नंबर संपूर्ण त्याचा प्रचार आणि प्रसार मुंबईकरांच्या प्रत्येकाच्या मेसेजवरती किंवा मुंबईकरांना वारंवार सांगितलं जातं. हेवी रेन आहे, काम असेल तर बाहेर या, त्या काम नसेल तर एवढ्या मोठ्या पावसामध्ये आनंद घ्या, आपण जपून घ्या. त्यामुळे अशा पद्धतीचं मी नम्र आवाहन माझ्या मुंबईकरांना करेल की बी सेफ बी केअर. चेंबूरमध्ये झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतल्या विविध भागामध्ये झाडं कोसळण्याच्या घटना वाढतानाच पाहायला मिळत आहेत. आज मुंबईतील 4 भागांमध्ये झाडं कोसळली आहेत. आज सकाळी मरीन ड्राईव्हवर मोठं झाड मुळासकडून मळून पडल्याची घटना घडली आहे. तर जोगेश्वरी पश्चिम मधल्या AC रोडवर कोसळलेल्या झाडाखाली टेम्पो आणि विजेची मोटर बॉक्स जो आहे तो दबून गेलाय. मात्र सुदैवानं जीवितहानी टळली आहे. कुर्ला पूर्वेतील नेहरू नगरमध्ये झाड कोसळून अनेक वाहनांचं नुकसान झालंय. तर अंधेरीच्या मरोळ मिलिटरी रोडवर ही मुसळधार पावसामध्ये झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या सर्व घटनांमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान धोकादायक झाडांचं तातडीनं ऑडिट करण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेत. मात्र मान्सूनपूर्व झाडांची तपासणी, छाटणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे का करण्यात आल्या नाहीत असा सवाल आता मुंबईकरांनी उपस्थित केला आहे. चेंबूरमधील कालच्या घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. महापालिकेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे. झाड कोसळलेल्या घटनेची आता चौकशी केली जाणार आहे. 8 दिवसांमध्ये या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाकडून दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की मुंबईच्या चेंबूरमध्ये काल एक झाड कोसळलं होतं आणि त्यामुळे 10 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बोला लोक मॅडम, बोला लोक ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी काय केले ट्विट आणि काय टीका केली आहे बघूया. गेल्या 24 तासात मुंबईभर पडलेल्या झाडांची संख्या हे सिद्ध करते की आम्ही जे म्हणत होतो आहोत तेच खरं आहे. मुंबईत मान्सूनपूर्व कामं झालीच नाही आहेत. मुंबईच्या भाजप महापौर मुंबईकरांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांपेक्षा बांगलादेश आणि गृह मंत्रालयाच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करतायत. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर जे अस्वच्छ नाले, अपूर्ण रस्त्यांची कामं आणि अशा अनेक चिंताजनक ठिकाणांना भेटी देत आहेत. परंतु सत्ताधारी पक्ष आपल्या आवडत्या कंत्राटदारांवर लक्ष केंद्रित करतोय. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे की भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या शहराला अशा अकार्यक्षम प्रशासनाचा सामना करावा लागतोय. ज्याला राज्यकारभारच कसा करायचा हेच माहीत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र डागलंय.
महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH